तर आता यातून इन्कम सोर्स कसा बघता तुम्ही, म्हणजे इन्कम सोर्स कसा, म्हणजे त्याच भागण्यासाठी कसं करता? हा, तेच आपला इन्कम सोर्स असाच असला पाहिजे की तो नॉन हेरेसिव्ह असला पाहिजे गुरांसाठी. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते की आपल्या गुरांना आपल्याला असं वातावरण द्यायचं की ते त्यांच्यासाठी हॅरासमेंट असलीच नाही पाहिजे. मग नॉन हेरेसिव्ह काय असेल तर शेत. बरोबर. कारण दूध जरी म्हटलं तरी तुम्हाला त्याला हॅरास करणं भागच आहे. एखादी गाय कमी दुधाचं असेल, तुम्ही त्याला इंजेक्ट करता, काय करता, काही ना काहीतरी करताच. किंवा गोमूत्राचं जरी असेल तरी ते नॉन हेरेसिव्ह आहे, पण त्याला सिमेंट कॉन्क्रीट करणं, गोठ्यात असं हे करणं की जेणेकरून ते गोमूत्र कलेक्ट होईल. हे कुठेतरी आता पावसाचं वातावरण आहे, सिमेंट असले की गाय घसरते, लागतं तिला. मग ते करायचं नाहीये. मग नॉन हेरेसिव्ह सगळ्यात बेस्ट अल्टरनेटिव्ह कोणता असेल तर तो शेण आहे. मग त्याच्यामुळे आम्ही शेणावरती वर्क करतो. ओके. आता जी जनावर आहेत तुमच्या गोशाळ्यातले सगळे ते चरायला जातात का? हो, आपले जे हट्टे कट्टे एकदम चांगले जनावर आहेत, जे चालू शकतात, त्यांना आपण सगळे चरायला पाठवतो. कारण ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कारण चरून येणं म्हणजे त्यांची एक्सरसाइज होते, व्यायाम होते. आणि प्लस एवढे नंदी जर घरी बसून असतील तर ते इतके अग्रेसिव्ह होतात की त्याचं हेच नाही, ते माणसाला उचलून टाकतील. मग थोडेसे चरून आले की दमतात, खातात वगैरे, आणि मग बसून घेतात.